तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्याबरोबरच आपल्याला असं छोटंसं महादेवाचं हेमाडपंथी पद्धतीचं एक मंदिर पण बघायला मिळेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय मग, बरे आहेत ना, मजेत ना? तर मित्रांनो, मजेतच असाल अशी आशा करतो. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला म्हणतो, अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आपण जाणार आहे बारामतीतील कनेरी या ठिकाणी. कारण तिथं मारुती रायाचं खूप सुंदर असं मंदिर आहे झाडीत, आणि तिथं पवार फॅमिली पण येत असते सतत. त्यामुळे म्हटलं आपण पण जावं आणि मारुती रायाचं दर्शन घ्यावं. चला तर मित्रांनो, जाऊया आणि तिथला तुम्हाला पण दर्शन घडून आणतो कसं आहे. तर मित्रांनो, जे नवीन असतील ते काय करतात की आपल्या चॅनलचं नुसतं व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत नाही. मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करत जावा, म्हणजे की पुढील व्हिडिओ टाकल्यात मला जरा मस्त वाटतं. म्हणजे कसं, तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करतं मित्रांनो. तर चला मित्रांनो, जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे मंदिर. मित्रांनो, फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, मंदिर अतिशय खूप सुंदर आहे आणि झाडी वगैरे आहे, त्यामुळे तर अगदी मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मित्रांनो, बघू शकता किती झाडी आहे. पिण्यासाठी पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे इथं गावी आली की. तर मित्रांनो, चलो आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे मंदिर. अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि शेजारचे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण असे नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, मंदिर दाखवतो कसं आहे आणि दर्शन करून जाऊयात. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्याबरोबरच आपल्याला असं छोटंसं महादेवाचं हेमाडपंथी पद्धतीचं एक मंदिर पण बघायला मिळेल. अतिशय खूप सुंदर आणि दगडात त्याचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो. चला पुढे जाऊन बघूया. मित्रांनो, फायनली आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही कसा सुंदर ठेवलेला आहे मित्रांनो. आणि मंदिराच्याच पाठीमागे ही असलेली बगीचा थोडीशी छोटीशीच आहे, पण मस्त आहे मित्रांनो, बघण्यासारखी आहे. तर मित्रांनो, आलात तर नक्की कन्हेरी या गावामध्ये या आणि दर्शन मारुती रायाचं घ्या. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.